कॉलेजवर उन्हातानाचा पटकत पेपर देऊन घरला आलो आणि असं वाटलं आता काय करत ना बाहेर निघायचंच नाही. पण मागल्या वेळी शाळेत आलो तेव्हा काय आतनं शाळा फिरलोच नाही, म्हणून आज डबल शाळेत आलोय. इथं आम्ही रिंगांचा टी आणि इट्टी दांडू खेळायचो. आता इथं वावरच करून टाकलंय. खरं त्याच्यात काय अजून आलेलंच नाही आणि हीच ती जागा आहे. इथं आम्ही जेवाय बसायचो. इथं इतका दंगा केलाय नाही भावांनो, पासच. शाळेत होतं तेव्हा असं वाटायचं कधी इथनं बाहेर पडतोय, पण आता आम्हाला कळलंय की खरी मजा तर शाळेत होतं तवाच होती. म्हणलं जाऊन आपला 10वीचा वर्ग पिन बघून घेऊया. इयत्ता 10वी वर्ग बघितला तरी अंगावर काटा येतोय. असं वाटत होतं वर्गाचा दरवाजा उघडून आज जाऊन बेंचवर बसावं. आणि आता बेंचच्या लाईन फक्त 2च झाल्या. आम्ही होतो तेव्हा 4-5 असायच्या. ग्राउंडवर पोरं व्हॉलीबॉल न खेळत होती. आता आपण पण शाळेत आलोय, म्हणलं खेळून पण घेऊया की आपल्याला पण जमतंय का बघूया. बॉल काय एक पण आपल्याकडे याचं नावच घेणा. येण्यास नुसता ग्राउंडवर सगळीकडे पळायला लागलाय. कधीतरी खेळायचं म्हणल्यावर आपल्याला काहीच जमायचं नाही आणि दररोज खेळायचं म्हणलं तरी पण आपल्याला काहीच जमणारच नाही. खेळून खेळून तर चांगलाच काम फुटला की. डबल बार वरचा एक डाव तुम्हाला माहितच आहे की. घामानं तर चिपांग भरलं. म्हणलं आता कुठलाच डाऊट काय नको. टाकीवर आलो आणि हातपाय धुवायला चालूच केलं आणि वैताग तर इतका आलाय नाही बासच. दम चांगलाच भरला. शाळेत आल्यावर असं वाटतच नाही की काहीतरी बदललंय. सगळं जिथल्या तिथंच आहे आणि काय पण म्हणा शाळा ती शाळाच.